सोयगाव तालुक्यातील पिंपळवाडी येथूनच जवळच असलेल्या गिरडा घाटात तारीख 10 जून रात्री 10 वाजेच्या सुमारास धनिक मायक्रो फायनान्सच्या 3 वसुली कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांनी मारहाण करून त्याच्याकडील 1.5 लाख रुपये लुटल्याची घटना फरदापूर पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या महादेव मंदिराजवळ घडली। दरोडेखोरांच्या मारहाणीत धनिका मायक्रो फायनान्स धीरज शांतम हा गंभीर जखमी झाला होता, तर पैशाची बॅग पंजाब थिगले आणि सदानंद इंगळे यांच्या जवळून हिसकावून घेऊन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले। यासंबंधी फरदापूर पोलिसांनी संबंधितांनी फिर्याद दिली असता फरदापूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपासाची चक्रे गतिमान करून काही तासातच यातील 6 दरोडेखोरांना अटक केली आहे। संजय प्रभाकर खांडेकर वय वर्ष 22, मुकेश संजय पवार वय वर्ष 21, किरण अरुण सपकाळ वय वर्ष 25, अक्षय उर्फ अमोल प्रभाकर जाधव वय वर्ष 29, भरत बंसीलाल चव्हाण वय वर्ष 25, शुभम बाळू सुरडकर वय वर्ष 22 यातील काही राहणे गोतमारा तालुका जिल्हा बुलढाणा, तर काही आरोपी सोयगाव तालुक्यातील देव्हारी आणि टिटवी येथील आहे। ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली फरदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिरखा तडवी, पोलीस कॉन्स्टेबल भरत कोळी, आनंद पगारे, योगेश खडके, तर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थोटे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र खंदारे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत भालेराव, पोलीस नाईक विजय धुमाळ यांनी केली आहे। फरदापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 10/6/2024 रोजी गिरडा घाट सावळबारा ते बुलढाणाच्या दरम्यान असलेल्या गिरडा घाटामध्ये धनिक मायक्रो फायनान्स कंपनीचे रिकव्हरी कर्मचारी यांना अडवून त्यांच्याकडून 1,57,000 रुपयाची रोकड 6 अनोळखी इसमाने लंपास केली होती व त्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती। त्या संदर्भात फरदापूर पोलीस ठाणे येथे भादवी कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून 12 तासाच्या आत नमूद आरोपींना निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास चालू आहे। गाव माझा न्यूज करिता विजय चौधरी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।